जैन समाज हे भाजपचं मूळ आहे। कुणी किती दिशाभूल केली तरी जैन समाज फसणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे। प्रभाग 24 मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सोमवार पेठेतील जैन मंदिराला भेट देत जैन बांधवांशी संवाद साधला। प्रभाग 24 मधील विविध विकास कामे करणार असल्याचा विश्वास बिडकर यांनी व्यक्त केलाय। पुणे शहर सर्वोत्तम झालं पाहिजे ते भाजपच करू शकतं असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये आज जे जैन मंदिरामध्ये भाजपांची सगळी शहराची जबाबदारी असलेले गणेश बिडकर हे आलेले आहेत। त्यांचाही प्रचार या प्रभागात जोरात सुरू आहे। आपल्यासोबत गणेश बिडकर आहेत। काय सांगाल, आज सकाळी सकाळी एकदम जैन मंदिरामध्ये येत आहे, सगळ्यांची भेटीगाठी करताय, काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? ह्या जैन मंदिरात मी आज येत नाहीये। ह्या जैन मंदिराच्या प्रत्येक गोष्टीत माझ्या कुटुंबियांचा सहभाग असतो। ह्या जैन मंदिराची जेव्हा प्रतिष्ठा झाली त्याचा प्रमुख एक भागीदार काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी खूप काम केलं आहे। त्यामुळे इथं माझं कुटुंब आहे। आणि आज जर का तुम्ही इथं बघितलं तर 400 दिवसांचा एक उपवास असतो। ते सर्व तपस्वी लोक इथं आज सकाळी जमतात आणि त्यांना या ठिकाणी भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी इथं आलो आहे। माझ्यासोबत इथले ट्रस्टी आहेत, सगळे प्रमुख मंडळी आहेत आणि हे सगळे तपस्वी दर 2 दिवसांनी एकदा जेवतात। असं 400 दिवसांचा यांचा उपवास आहे। त्यामुळे या सगळ्या तपस्वींचा मी आशीर्वाद घेण्यासाठी आज या मंदिरात आलो आहे। विरोधकाकडून काही वेगवेगळे कॅम्पेन या समाजाविषयी चालवले जात आहेत। एक प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। काय नेमकं समाजाची आज भावना? मी तुम्हाला सांगतो, जैन समाज हा अत्यंत हुशार समाज आहे। त्यांना कोण खोटं बोलतं हे कळतं आणि कोण खोटं वागतं हेही कळतं। आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची संस्कृती, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे अशी कुठली दिशाभूल त्यांची कोणी करू शकणार नाही याचा मला विश्वास आहे। काय नेमकं विजन असणार आहे आता पुढे महापालिकेमध्ये तुमच्याकडून? कारण आता शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे। मतदारांना त्यांचे इच्छा आश्वासनं आपल्याला सांगायचे आहेत आणि शहरासाठी काय करायचे हे सांग। गणेश बिडकर यांचं काय विजन आहे? ह्या शहराला जगातलं मोस्ट लिव्हेबल सिटी बनायचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते आम्ही भारतीय जनता पार्टीने ठेवलं आहे। आपण बघितलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मेट्रो वरनं जावी का खालनं जावी या निर्णयात 6 वर्ष लागली। चुकीची BRT आणली। या शहरात मैला पाणी शुद्धीकरण केंद्रावर त्यांनी 50 वर्षात काम केलं नाही। जलशुद्धी केंद्रात काम नाही। भारतीय जनता पार्टीने या सगळ्या विषयांना हात घातला। आज मेट्रो वाघोलीपासून खडकवासल्यापर्यंत धावू लागली। पुढील 5 वर्षात 10 लाख प्रवासी संख्या मेट्रोचं उद्दिष्ट असल्याचं काम आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।